टू अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2 विजन आय एस जानेवारीच्या आपल्या या सेशनमध्ये 2023चे जे जानेवारीचे सेशन आपण सुरू केलेले होते त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, हे चांगला इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही याला शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंट सुद्धा करू शकता. आणखी काय रिक्वायरमेंट आहे एक्झामची पाहू. हे जे काही मंथली मॅगझिन असते हे आपल्या सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असते आणि सगळ्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनच आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सर्वांनी याला चांगला प्रतिसाद द्या, चांगला वापर करा, यूज करा आणि हे करा. बघा, हे हिंदीमधून सुद्धा आपण डिस्कस 2 व्हिडिओ जे मी पहिले टाकलेले ते हिंदीमधून डिस्कस केले. बट काही अडचणी आहे का मला मराठी मुलांना पुढे आणायचं आहे. तर त्यासाठी मी थोडंसं मराठीच्या इकडं आणि then नंतर इंग्रजीवर डायरेक्ट ट्रान्सलेट होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपला तिसरा जो टॉपिक आहे विजनच्या पॉलिटीचं सेक्शन आपण पाहत होतो आणि याच्यामध्ये एक जो थर्ड नंबरचा सेशन हे आहे तो आहे इलेक्शन अँड टेक्नॉलॉजी. बघा, एक ब्रॉड कन्सेप्ट मी देऊन देतो का इलेक्शन जे आपल्या देशामध्ये असते, बिकॉज वी आर द मदर ऑफ डेमोक्रेसी. आपण म्हणतो की आपण मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. सर्व डेमोक्रेसीचं काय आपलं एक वेगळं स्थान आहे आपल्या तिथं. डेमोक्रेसी आहे, आपण सर्वात मोठी डेमोक्रेसी म्हणतो, मदर ऑफ द डेमोक्रेसी म्हणतो स्वतःला. मग हे म्हणून घेत असताना ज्यावेळेस डेमोक्रेसी आपल्या इथं आहे तर इलेक्शन सुद्धा घ्यावं लागते आणि इलेक्शन घ्यावं लागते ते इलेक्शन मध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जाईल याच्याशी रिलेटेड हा इश्यू आहे. बघा, न्यूज मध्ये काय आला होता जानेवारी मंथ मध्ये, रिसेंटली द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे दिस टाइम hosted second international conference on the use of technology and election integrity at न्यू दिल्ली. न्यू दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं एक कॉन्फरन्स आयोजित केली होती ज्याची थीम होती यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड इलेक्शन इंटिग्रिटी. ठीक आहे, तर ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे का टेक्नॉलॉजीचा यूज आणि इलेक्शनची इंटिग्रिटी कशी टिकवता येईल ह्या थीम होती. या थीमच्या अंतर्गत काय केलं होतं, म्हणजे ते कॉन्फरन्स त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं भरवली होती. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एक सॉव्हरन बॉडी आहे, आपण ते बघूच का ते काय आहे. बट एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ती इलेक्शन ऑफ कमिशन ऑफ इंडिया. यावेळेला चर्चेमध्ये राहील कारण 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूक आहे, तर यावेळेस ते तशी चर्चेमध्ये राहणार आहे. जर जास्त पाहिलं या न्यूज साठी तर हे समजून घ्यायला पाहिजे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लीडिंग द कोहोर्ट द इलेक्शन इंटिग्रिटी विच वॉज इस्टॅब्लिश्ड ॲज दी फॉलो ऑफ द समिट फॉर दी डेमोक्रेसी. जे समिट होतं ना डेमोक्रेसीचं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या प्रकारचा उपक्रम सुरू केला होता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं. समिट फॉर डेमोक्रेसी वॉज इनिशिएटेड ऑफ द USA प्रेसिडेंट होस्टेड इन डिसेंबर 2002. USA मध्ये हे समिट फॉर डेमोक्रेसी आयोजित केलेलं होतं आणि त्याच याच्यावर आपण काय केलेलं आहे ते जे आपलं इनिशिएटिव्ह आहे, कॉन्फरन्स आहे, आपण चालू केलेली आहे. ऍज पर द समिट फॉर डेमोक्रेसी year of action in India through the Election Commission of India is leading the democracy cohort on election integrity, is sharing its knowledge, technical expertise, experience with the democracies around the world. हे समिट फॉर डेमोक्रेसी आहे. हे जे होतं याच्यानुसार काय होतं का जगामध्ये जितकी डेमोक्रेटिक कंट्री आहे ते सगळे काय करण आपली जी टेक्नॉलॉजी आहे, आपली जी एक्सपर्टीज आहे, हे सगळे काय करण शेअर करण. Election Commission of India, as its lead, has proposed to also provide a training and capacity building program to election management bodies across the world and provide technical consultants as per need of the EMDs, इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज. तर त्याला ते काय करण सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग वगैरे हे सगळं देण्याचं काम करण. तर काय या ठिकाणी बघा, एक अबाउट द इलेक्शन्स अँड टेक्नॉलॉजी काय रिलेशन आहे. Introduction of the Information and Communication Technology (ICT) into the electoral process is generating both the interest and concern among voters as well as the practitioner across the globe. बघा, आयसीटीचा म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर जेव्हा इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये व्हायला लागलं ते काही साधी गोष्ट नाही आहे. बिकॉज हॅकिंग आहे, फॅसिलिटी तितक्या आपल्याकडे राहत नाही, डेव्हलप फॅसिलिटी. तर ते त्याच्यामध्ये आणणं सुद्धा एक हेच आहे. हे वोटरसाठी सुद्धा एक चॅलेंज आहे, कन्सर्न आहे आणि जे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्याच्यासाठी कन्सर्न आहे. बंद जगामध्येच हे काय कन्सर्नचा विषय आहे. द मोस्ट इलेक्टोरल मॅनेजमेंट बॉडीज अराउंड द वर्ल्ड यूज द टेक्नॉलॉजी विथ द एम ऑफ इम्प्रूव्हिंग द इलेक्टोरल प्रोसेस. मग हे जग का यूज करत आहे
सिंपलचा तरीका आहे. कारण का जर टेक्नॉलॉजीचा यूज आपण इलेक्शनच्या याच्यामध्ये केला तर आपला वेळ वाचेल. खूप साऱ्या गोष्टी होईल. आपल्याला इफेक्टिव्हनेस येईल त्याच्यामध्ये, इझीनेस येईल. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळ्या गोष्टी आयसीटीचा वापर कसा कसा केला जाते, जसं प्री इलेक्शन ऍक्टिव्हिटीज काय राहते, इलेक्शन डे ऍक्टिव्हिटीज काय राहते, त्याच्यानंतर पोस्ट इलेक्शन काय राहते आणि अदर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द इलेक्शन काय असते. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे. पुढे बघू आपण. जसं सिग्निफिकन्स ऑफ द टेक्नॉलॉजी इन इलेक्शन, काय महत्व आहे इलेक्शन मध्ये टेक्नॉलॉजीचं. जसं रिड्यूस द इलेक्ट्रोरल फ्रॉड, जे इलेक्ट्रोरल फ्रॉड होते इलेक्शनच्या याच्यामध्ये, जे फ्रॉड होते ते फ्रॉड रिड्यूस होते यानं. जसं डिटर दी फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीज, इन्शुरिंग फेअर अँड डेमोक्रेटिक इलेक्शन, म्हणजे ज्या काही चुकीच्या ऍक्टिव्हिटी आहे त्या रिड्यूस होते. डिटर ओळखल्या जाते, ट्रान्सपरन्सी येते त्याच्यामध्ये. जे डेमोक्रेसी आहे म्हणजे इन्शुरिंग, आपण इन्शुअर करू शकतो का जे इलेक्शन होईल हे फेअर आणि डेमोक्रेटिक पद्धतीने होईल. दुसरं काय महत्व होऊ शकते, हेल्प टू इम्प्रूव्ह अॅक्युरेसी ऑफ वोटर्स रजिस्टर, जे वोटर आपण रजिस्टर करतो त्याचे ते रजिस्टर करण्या इम्प्रूव्ह होऊ शकते, अॅक्युरेसी इम्प्रूव्ह होऊ शकते त्याची रजिस्टर करण्यामध्ये. थर्ड, इम्प्रूव्ह दी ऍक्सेसिबिलिटी, जे ऍक्सेसिबिलिटी आहे म्हणजे वापर. फॉर एक्झाम्पल इथं पहा, मोर ऍक्सेसिबल टू सर्व्हिस वोटर who may not physically present in their registered consultancy. Improve efficiency. इफिशियन्सी सुद्धा आपण इम्प्रूव्ह करू शकतो. इफिशियन्सी म्हणजे इफेक्टिव्हनेस त्याचं वालं. इफेक्टिव्हनेस सुद्धा काय करू शकतो आपण, त्याचं हे करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. डिस्मिनेटिंग इलेक्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन. Agencies can disseminate information through website, newspaper, and social media ब्रॉडकास्ट. म्हणजे सगळ्या इकडे काय करू शकते, डिसेमिनेट करू शकतो आपण, मीन्स त्याचा प्रचार करू शकतो. हे चॅलेंजेस काय, यूज ऑफ डीप फेक. बघा इलेक्शनच्या याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी काय केल्या जाते, फेक न्यूज फैलवल्या जाते. जसे इलेक्शन येते त्यावेळेस फेक न्यूज, तुम्ही रश्मिका मंदानाचं उदाहरण पाहिलं असेल, ते फेक हे केलं असं. दुसरी की आता जे टेक्नॉलॉजीचा वापर आहे, एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर डीप फेक फैलवणं म्हणजे फेक न्यूज फैलवणं हे तर खूप इझी झालेलं आहे. तर हा एक ड्रॉबॅक होऊ शकते. सेकंड, फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर टी.एस. कृष्णमूर्ती, deep fake video circulated in EVM hacking just before the election. यायचा वाला जे इलेक्शन कमिशनर ऑफ टी.एस. कृष्णमूर्ती आहे, याचा डीप एक व्हिडिओ सर्क्युलेट करण्यात आलेला होता की ईव्हीएम मशीन हॅक झालेले आहे असा. त्याच्यानंतर वोटर मॅनिप्युलेशन होऊ शकते. ठीक आहे, वोटरचं काय होऊ शकते, मॅनिप्युलेशन होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जे कॅम्ब्रिज अनालिटिका आहे बघा, 2016 मध्ये काय झालं होतं, जे डोनाल्ड ट्रम्प आहे निवडणुकीमध्ये उभे होते आणि निवडणुकीमध्ये उभे असताना ते कॅम्पेन झालं आणि जे कॅम्ब्रिज अनालिटिकानं सांगितलं की याच्यामध्ये काय काय केलं, वोटरचं मॅनिप्युलेशन केलं होतं. म्हणजे जितकी काही फेसबुक अकाउंट आहे, फेसबुक अकाउंटवर जे काही युजर आहे त्यांना काय करण्यात आलं होतं, टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि मॅनिप्युलेशनच्या द्वारे त्यांची वोटिंग वळवण्यात आले होते डोनाल्ड ट्रम्पच्याकडे, असे आरोप सुद्धा त्यावेळेस लागले होते. सायबर सिक्युरिटी रिस्क आहे, तेच उदाहरण. असं असं म्हटलं जाते की 2016चं जे युएसएचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन प्रोसेसमध्ये कोणाचा हात होता, तर रशियाने मदत केलेली होती डोनाल्ड ट्रम्पची. युनिव्हर्सिटी ऍक्सेसिबल ऑफ टेक्नॉलॉजी, हे सुद्धा आहे का युनिव्हर्सली accessible of technology, employ and manipulated by anyone within the outside of the country to target protected groups. Lack of awareness of voter. वोटर मध्ये तितका अवेअरनेस नाहीये. जे काही वोटर आहे, सर्वच वोटर सुशिक्षित राहते, शिकलेले राहते असं बिलकुल नाही. तितका अवेअरनेस वोटर मध्ये आपल्याला दिसत नाही. तर हे सुद्धा, हे सगळे ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यावाले. आपण पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्ही या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. आता पुढे काय करू शकतो आपण टेक्नॉलॉजीला, बॅक डेट मध्ये तर आपण जाऊ शकत नाही, आपल्याला पुढेच बघावं लागेल काय करायचं आहे आपल्याला. आपल्याला जर काही काही व्हिजन ठेवून काही वर्क करायचं आहे, वे फॉरवर्डचा अर्थ काय, की पुढे काय करू शकतो आपण याच्यामध्ये सुधारणा. जसं वोटर प्रोटेक्शन इन ऑनलाईन पेज, जे काही ऑनलाईन प्रोसेस चालते याच्यामध्ये आपण वोटरचं प्रोटेक्शन करू शकतो. अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम फॉर द बिग टेक कंपनीज, ज्या काही बिग टेक कंपनीज आहे ज्या याच्यामध्ये वर्क करणार आहे त्याची अकाउंटेबिलिटी, जे काही मेकॅनिझम आहे ते आपण, त्याची जे मेकॅनिझम आहे ते पारदर्शी करू शकतो. अकाउंटेबिलिटी फिक्स करू शकतो त्यांची. हे दुसरं, ज बिग टेक मीन्स जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे,
है ना, व्हॉट्सअप आहे यांची, यांच्यावर कोणत्याही प्रकारचं गलत, यांच्यावर जे काही युजर आहे ते युजरचं मॅनिप्युलेशन झालं नाही पाहिजे, हे आपण करू शकतो. रिकग्निशन अँड पनिशमेंट ऑफ अ सायबर इंटरफिअरन्स डोमेस्टिक लॉ. आपण काही डोमेस्टिक लॉ बनवले पाहिजे की जे सायबर पनिशमेंट, काय नाही, सायबर पनिशमेंट मीन्स सायबर इंटरफिअरन्स करण्यासाठी, सायबर जर क्राईम कोणी करत असेल तर त्याला काय पनिशमेंट असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये सध्या तरी आयटी ऍक्ट आहे, आयटी ऍक्ट 2000, याले लक्षात ठेवू शकता तुम्ही. आयटी ऍक्ट 2000 आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. हे जे काही सायबर अटॅक आहे, हे सर्व सायबरशी संबंधित किंवा ऑनलाईन जे काही प्रॉब्लेम्स येत आहे किंवा ऑनलाईन जे काही कंप्लेंट्स येते, ह्या सगळे याने रेग्युलेट केल्या जाते. डेडिकेटेड सायबर सिक्युरिटी युनिट इन इलेक्शन कंडक्टिंग इन्स्टिट्यूशन. जे काही इलेक्शन कंडक्ट करणाऱ्या इन्स्टिट्यूशन आहे त्या सगळ्यांना काय केलं पाहिजे, आपण सायबर सिक्युरिटी म्हणजे डेडिकेटेड सायबर सिक्युरिटी युनिट त्यांना म्हणजे प्रोव्हाइड केलं पाहिजे. दुसरा इश्यू आहे आपला यामधला, आपण 2 इश्यू कव्हर करणार आहे प्रत्येक लेसन मध्ये, कारण का व्हिडिओ जास्त मोठा करता येत नाही आपल्याला. 2 इश्यू मध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण 2 इश्यू यामध्ये कव्हर करणार आहे. विमेन इन ज्युडिशियरी. बघा, म्हणजे व्हॉट आर द व्हॉट आर द पार्टिसिपेशन ऑफ विमेन इन द ज्युडिशियरी. ज्युडिशियरी मध्ये विमेनचं काय पार्टिसिपेशन आहे, कारण विमेन आपल्या पॉप्युलेशनच्या, इंडियाची जे पॉप्युलेशन आहे त्याचा लगभग 50% जे पोर्शन आहे कोण कव्हर करते, विमेन कव्हर करते. आणि विमेन कव्हर करत असूनही आजही बऱ्याच सेक्टरमध्ये विमेन काय डाऊनफॉल आपल्याला दाखवत आहे. खूप सारी प्रोग्रेस झालेली आपल्याला दिसत आहे, बट तरी सुद्धा विमेनच्या याच्यामध्ये तितकं प्रोग्रेस झालेली नाही आहे वर्क सेक्टरमध्ये. याचे डिफरंट डिफरन्स हे कॉज आहे. बट एक मेजर कॉज जर आपण पाहायचं झालं, जे आपलं ज्युडिशियरी आहे, ज्युडिशियरीमध्ये आपल्याला विमेन इन ज्युडिशियरीचं जर स्टेटस पाहिलं तर ज्युडिशियरीमध्ये खरंच विमेनची संख्या खूप कमी दिसून येते आपल्याला. काय रिझन आहे ते बघू आपण. न्यूज मध्ये काय आलं होतं जानेवारीमध्ये. Recently, the Supreme Court had an all women bench, which was only the third time in its history. बघा, एक ऐतिहासिक क्षण होता की थर्ड टाइम, म्हणजे पहिली वेळेस पूर्ण विमेनचा बेंच बसला होता सुप्रीम कोर्टमध्ये, ज्याच्यामध्ये 3 महिला आहेत. बघा, 3 विमेन बेंच होता तो, आणि सॉरी, पूर्णतः विमेनचा बेंच बसलेला होता, आणि हे थर्ड टाइम झालेलं होतं. हिस्ट्री थर्ड वेळेस रिपीट झालेली आहे इथं हे. फॉर एक्झाम्पल, जर आपण बघायचं झालं तर मोर अबाउट न्यूज पो काय आहे, त्याच्याशी रिलेटेड काय होत होतं. ओनली 3 टाइम्स इन 2030, 2080 अँड 2022 इन द हिस्ट्री ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑल वुमन बेंच वेअर फॉर्म. म्हणजे 2013, 2018 आणि 2022 हे 3च वर्ष असे होते ज्यावेळेस सगळंच्या सगळं बेंच. बेंच काय असते बघा, हे सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टमध्ये जे सुनावणीसाठी जज बसलेले असते, सुनावणीसाठी जज बसलेले असते, तर ह्या जज ग्रुप ऑफ जजेस, आपण सिम्पली काय म्हणू शकतो, ग्रुप ग्रुप ऑफ जजेस, जजेस ग्रुप ऑफ जजेस काय असते, बेंच असते. ठीक आहे, ग्रुप ऑफ बेंच काय असते, बेंच असते. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ते थर्ड वेळेस रिपीट झालेलं आहे. 2022 मध्ये डिसेंबरमध्ये हे रिपीट झालेलं होतं, म्हणून जानेवारीच्या मॅगझिन मध्ये हे आलेलं होतं. Then the third all-women bench heard transport petition involving matrimonial dispute and bail matter. Matrimonial dispute आणि bail matter त्यांनी डिस्कस केली. सुप्रीम कोर्ट करंटली हॅज ओनली 3 वुमन. हे लक्षात ठेवायचं आहे थोडंसं, का सुप्रीम कोर्टमध्ये सध्या 3 वुमन होते त्यावेळेस. द कंट्री विल गेट फर्स्ट वुमन चीफ जस्टिस इन 2027. हे IMPI बिलकुल लक्षात ठेवा की 2027 मध्ये जे सुप्रीम कोर्टाची प्रोसिजर आहे, सुप्रीम कोर्टाचं जे निवडण्याची प्रोसिजर आहे चीफ जस्टिसला, त्याच्यानुसार भारताला पहिली चीफ जस्टिस भेटणार आहे. ते कधी भेटणार आहे, चीफ CJI कधी भेटणार आहे, विमेन 2027 मध्ये आपल्याला भेटणार आहे. जर आपण भारताचा विचार केला तर बरेचसे कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आपल्या देशामध्ये, 5 हायकोर्ट आहे का जिथं अजूनही विमेन नाही आहे. फॉर एक्झाम्पल उत्तराखंड, पटना हायकोर्ट, मेघालय हायकोर्ट. ठीक आहे. देन त्याच्यानंतर सिक्कीम, तेलंगणा, दिल्ली, या अशा ठिकाणी आपल्याला दिसून येते. जर विमेन टोटल वर्किंग स्ट्रेंथ जर पाहिली आपली जजेसची कुठं किती आहे, जे आपण सुप्रीम कोर्टमध्ये पाहिलं तर लगभग 12.5% विमेन आहे. जर हायकोर्टमध्ये पाहिलं तर 30.2% विमेन आहे. आणि जर आपण सबऑर्डिनेट कोर्ट पाहिलं तर याच्यामध्ये किती दिसते आपल्याला,
35.1% विमेन आपल्याला या ठिकाणी वर्क करताना दिसते. देन पुढं विमेनचं काय असलं पाहिजे, विमेनचं काय सिग्निफिकंट सिग्निफिकंट ऑफ द विमेन इन ज्युडिशियरी, का महत्व आहे ज्युडिशियरीमध्ये विमेनचं. एक तर डायव्हर्सिटी, जर विमेन जज असेल तर विमेनच्या समस्या त्या थोड्याशा जाणू शकते, आणि डायव्हर्सिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे ज्युडिशियरीमध्ये. प्रत्येक जो सब्जेक्ट टॉपिक आहे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये विमेनचं पार्टिसिपेशन असणं इम्पॉर्टंट आहे. विमेन जज बेरिंग अ डिफरंट सेट ऑफ एक्सपिरियन्स अँड इन्फ्लुएन्स. ओके, तर हे त्या ठिकाणी वर्क करते. बिल्डिंग कॅपॅसिटी, बिल्डिंग कॅप बिल्डिंग पब्लिक ट्रस्ट. बघा, एक विमेन आहे, विमेनवर लवकर ट्रस्ट करू शकते. तर एक बिल्डिंग पब्लिक कॅपॅसिटी ट्रस्ट सुद्धा यानं काय होईल, निर्माण होईल. मॉडर्नायझेशन अँड रिफॉर्म्स. बघा, असं म्हटलं जाते की जर एखाद्या देशाची तुम्हाला डेव्हलपमेंट बघायची असेल तर त्या देशामध्ये विमेनचं जे स्टेटस आहे, ते स्टेटस काय आहे हे बघा. तुम्हाला त्या देशाची काय डेव्हलपमेंट आहे, त्या देश किती विकसित आहे, मॉडर्नाइज झालेला आहे, हे सगळं समजून जाईल. तर आपल्याला मॉडर्नायझेशन आणि रिफॉर्म्स करण्यासाठी सुद्धा काय गरज आहे याच्यामध्ये. व्हिजिबिलिटी ऑफ विमेन. विमेनची काय व्हिजिबिलिटी आहे, ठीक आहे. व्हिजिबिलिटी म्हणजे त्या क्षेत्राची बिलॉंगिंग काय आहे, त्यांची विमेन कशी आहे ते, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. रिझन फॉर लो रिप्रेझेंटेशन इन ज्युडिशियरी, विमेन इन ज्युडिशियरी. ज्युडिशियरीमध्ये विमेनचं रिप्रेझेंटेशन कमी काय. एक तर सोशल फॅक्टर आपल्या इथे खूप वर्क करते, कारण विमेनना प्रत्येक क्षेत्रामध्ये असं नाही की ज्युडिशियरीज मध्ये कमी आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे आपल्याला कमी दिसल्याचं चालते. दुसरं, अ लॉंग फ्लेक्झिबल वर्क अवर इन लॉ combined with the family's responsibilities force many women to drop out of practice, fail to meet the requirement of a continuous practice. बघा, जर विमेन ऍडव्होकेसी लॉच्या सेक्टरमध्ये आलेले असन तर खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज असते त्यांच्यावर. त्या वर्क नाही करू शकत, त्याच्यासाठी वर्क नाही करू शकत, टाइम नाही देऊ शकत, आणि काही वेळानंतर त्या ड्रॉप आउट करून जाते. ठीक आहे. मोस्ट फॉर्मेटिव्ह अँड determinative years of the women's career are also the best year of rising family. जे करिअरचे चांगले बेस्ट इयर्स असते, ज्याच्यात ते करिअर घडू शकते विमेन, त्याच वेळेस त्यांच्या मागे फॅमिलीच्या सुद्धा जबाबदारी असते, ते सुद्धा. सम गिव्ह अ प्रॅक्टिस ऑल टुगेदर, अदर ऑप्ट फॉर द पार्ट टाइम ऑर द स्टेबल ऑप्शन. सेकंड आहे या ठिकाणी, लॉसेस आउट नॉट जस्ट ऑन अ डायव्हर्सिटी बट द ability quality. Eligibility criteria for entrance exam. A major barrier to women recruitment as a district judge is an eligibility criteria to take the entrance exam. Lawyer need to 7 year of continuous legal practice to be the age of bracket 35 to 45. जे लिगल क्रायटेरिया ना, क्रायटेरिया कधी कधी जबाबदार ठरते की विमेनचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये कमी झालं पाहिजे. जेंडर डिस्पॅरिटी इन ज्युडिशियरी, ज्युडिशियरीमध्ये सुद्धा जेंडर डिस्पॅरिटी आपल्याला दिसून येते. देन देअर इज लो इव्हॅल्युएशन ऑफ विमेन ऍडव्होकेट फ्रॉम बार टू बेंच. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक मुद्दा आहे की विमेनचं पार्टिसिपेशन का कमी आहे त्याच्यामध्ये. हे सगळे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हे करायचं आहे. वे फॉरवर्ड मध्ये काय, कंडक्टिव्ह वर्कप्लेस, विमेनचं पार्टिसिपेशन आपण त्याच्यामध्ये वाढलं पाहिजे. कंडक्टिव्ह वर्कप्लेस म्हणून विमेननं त्याला हे केलं पाहिजे, विमेनचं स्टेक होल्डर त्याच्यामध्ये वाढलं पाहिजे, विमेनचं पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे. कंडिशन ऑफ विमेन इन वर्कप्लेस, विमेन्स प्रॉब्लेम बी ट्रीटेड ऍज अ जेंडर प्रॉब्लेम्स. या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे, दूर झाल्या पाहिजे. ज्युडिशियल बेंचेस मध्ये विमेनची संख्या इन्क्रीज झाली पाहिजे. ओके. फिमेल लॉयर, जे यंग फिमेल लॉयर आहे त्यांना इन्करेज केलं पाहिजे पार्टिसिपेशन साठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी, जे काही जुने मिथ आहे ते मिथ काय केले पाहिजे, आपण ड्रॉप केले पाहिजे. त्यानंतर अफर्मेटिव्ह ऍक्शन्स ऍट दी बार. जे काही बार आहे, बार मीन्स बार कशाला म्हणते, दी बॉडी ऑफ द ऍडव्होकेट्स, दी बॉडी बॉडी ऑफ ऍडव्होकेट्स. ऍडव्होकेट याला बार असं म्हटल्या जाते. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, अफर्मेटिव्ह ऍक्शन मीन्स त्यांना पुढाकार दिला पाहिजे.
वुमेन्सना त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, पुढाकार द्यायला. रिझर्वेशन इन दी हायगर ज्युडिशियरी. बघा ज्युडिशियरीमध्ये सिंपलतः रिझर्वेशन नसते, बट ज्युडिशियरीमध्ये काय केलं पाहिजे आपण, 50% ज्युडिशियरीमध्ये सजेस्ट केलं होतं, जे एक्स सीजेआय होते आपले त्यांनी, की 50% विमेनसाठी काय करा, जागा राखीव ठेवा असं, म्हणजे रिझर्व्ह करा असं. हे सुद्धा एक होऊ शकते. हायगर रेट ऑफ प्रमोशन ऑफ विमेन जज फ्रॉम लोअर कोर्ट टू दी हायगर कोर्ट. जे लोअर कोर्ट आहे त्याच्यामधून हायगर कोर्ट्स मध्ये विमेनचं काय केलं पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे, त्याचा रेट वाढवला पाहिजे. रिओरिएंट एज्युकेशन सिस्टम in a such a way that it teach work-life balance such as child raising and domestic responsibilities must be meaningful, shared by both men and women. तर अशा प्रकारे हा मुद्दा होता. या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता आणि आपले सबस्क्रायबर वाढवू शकता. थँक्यू व्हेरी मच.